नमस्कार रसिक श्रोते हो. काय बोलावं कधी काहीच कळत नाही. आजूबाजूला जे काही घडत असतं ना, त्याचा परिणाम रोज आपल्या विचारांवर होत राहतो. कधी आपण भीतीने हादरूनही जातो. बाहेरच्या जगाची भीती वाटायला लागते. संवेदनशीलता हरवत जाणारे जग, जन्मदात्या आईबाबांचा छळ करणारे लोक, प्रेमाचा होत जाणारा विपर्यास आणि त्यात भरडले आणि चिरडले जाणारे आयुष्य, तत्व सोडून स्वार्थ साधणारी राजकारणी, समाजात वाढत जाणारी दांभिकता, धर्मात वाढत जाणारे वितुष्ट, जगण्यात आलेला पोकळपणा, आर्थिक सुबत्ता वाढत असतानाच एकीकडे एकाकी पडत जाणारी माणसं, वाढलेले अपघात, वाढलेली नैसर्गिक आव्हाने आणि पैशाच्या हव्यासापोटी माणूसपण, नीतिमत्ता विसरत जाणारा समाज, हे खरंच किती भयंकर आहे ना. ज्यांनी स्थिर समाज पाहिला, ज्यांनी नीतिमत्ता पाळणारी, आदर्श जीवन जगणारी माणसं पाहिली, समाधानात सुख शोधणारी पिढी पाहिली, पवित्र आणि संयमी प्रेम करणारी माणसं पाहिली, समाजकारण करणारे राजकारणी पाहिले, मातीच्या घरात राहणारी, शेतात राबणारी आणि गणगोतात सुख शोधणारी माणसं पाहिली. त्यांना हे जग खरंच किती भयावह वाटत असेल ना, नाही का? लेखन आणि अभिवाचन निकिता रत्न बारके. धन्यवाद.